सांडपाणी व्यवस्था ही नगरची खूप वर्षापासूनची समस्या होती। स्वतंत्र प्रकल्प नसल्याने सांडपाणी सर्रासपणे सीना नदीत सोडले जाते आणि नदी प्रदूषित होते। सावेडी, सारसनगर, कल्याण रोड, केडगाव या भागात तर शोष खड्डे हाच एकमेव पर्याय सांडपाण्यासाठी वापरला जातो। त्यामुळे संपूर्ण शहरात भुयारी गटारीचं जाळे निर्माण करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश काम पूर्ण झाले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। अहमदनगर महापालिकेच्या अमृत भुयारी गटार योजनेअंतर्गत वाकोडी येथील महिला शुद्धीकरण केंद्राची पाहणी आमदार जगताप यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। शहरातून वाहणारी सीना नदी नगरकरांची ओळख आहे, मात्र शहराचे सांडपाणी नदीमध्ये सोडल्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। तो प्रश्न मार्गी लागावा यासाठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अमृत भुयारी गटार योजनेचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे। आता हे सांडपाणी थेट वाकोडी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जाणार असून ते पाणी शुद्ध होऊन नदीमध्ये सोडले जाणार आहे, असेही जगताप यांनी यावेळी सांगितले। यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, उद्योजक राजेश भंडारी, वैभव वाघ, संतोष लांडे, जॉय लोखंडे, निलेश हिंगे, राजेश जैन आदी उपस्थित होते। नगरपालिकेच्या अमृत भुयारी गटार योजना ही आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। केंद्र सरकारचा एक मोठा प्रकल्प आहे की आपण पाहतो की शहराला गेल्या अनेक वर्षापासून सीना नदी या नदीपात्रामध्ये खरं तर अनेक लोकांनी हे ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे आणि म्हणून याच्या माध्यमातून अनेक वेळेला तक्रारी या अगदी ग्रीन ट्रिब्युनल कोर्टापर्यंत जाऊन पोहोचल्या शेतकरी वर्गाच्या, आणि म्हणून कुठेतरी शेतजमीन नापीक होत चाललेली आहे। म्हणून त्याच्याकरता महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या अमृत भुयारी गटार योजनेअंतर्गत प्रकल्प सादर केला आणि त्याला मंजुरी मिळून आता काम देखील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। आणि त्याच्या आज सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे जे पाणी शुद्धीकरण केंद्र असतं ज्याला STP प्लांट म्हणतो, तो आता प्लांटचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। त्याची आज पाहणी केली आहे आणि आता अपेक्षित आहे की महिन्या-2 महिन्याच्या कालखंडामध्ये अंदाजित महिना-2 महिने ह्या प्रकल्प सुरू होण्याकरता लागतील आणि पुन्हा हे पाणी हे STP प्लांटमधून शुद्धीकरण झाल्यानंतर म्हणजे जल शुद्धीकरण प्रकल्प त्याला आपण म्हणू, ते शुद्धीकरण झाल्यानंतर हे पुन्हा नदीमध्ये सोडण्यात येईल अशी एक वेगळी संकल्पना आता आपण शहरामध्ये राबवणार आहेत आणि त्याच्याकरता हे सगळ्या कामाची आज पाहणी केली आहे। आणि 57 MLD असा या क्षमता या प्लॅन्टची आहे आणि निश्चित येत्या काही काळामध्ये सुरू झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे शहराला आज आपण पाहतो की आरोग्य एक महत्त्वाचा पार्ट असतो आणि ह्या सगळ्या नदीपात्रामध्ये हे घाण पाणी सोडत असल्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत चाललं होतं आणि म्हणून आता एकदा हे सगळं पाणी जर शुद्धीकरण झालं तर डासांचं प्रमाण हे आपल्याला कुठेतरी कमी झालेलं पाहायला मिळेल। एक महत्त्वाचा प्रकल्प शहराचा होता आणि जवळपास 50-60 वर्षापेक्षा अधिकचा प्रश्न आता ह्या कामाच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे। त्यामुळे निश्चित एक चांगल्या प्रकारे एक मोठा प्रकल्प शहरामध्ये आला आहे, त्याचं निश्चित नगरकर स्वागत करत आहेत। एक अमृत भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये अंतर्गत लाईन देखील टाकून झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं ते आपल्या शुद्धीकरण केंद्राचं आता ते देखील आता आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आल्यामुळे आता निश्चित तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।